नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. मी सांगितलं माझं नाव मीता आहे, ती बोलली. आणि पुढे म्हणजे पूर्ण नाव सांगितलं का, तिने विचारलं. पूर्ण नाव विचारलं होतं त्यांनी, पण मी सांगणार इतक्यात दादा आला आणि मला तिथून घेऊन गेला. प्रिन्सेस बोलली तसं जानूच्या जीवात जीव आला. बरं तू जा आता जेवायला. जानू बोलली तशी प्रिन्सेस धावतच बाहेर गेली. इथे जानू मात्र शून्यात बघत होती. म्हणजे दोघंही बाप लेक भेटले होते. आता पुढे काय आणि कसं होणार ती मनातच विचार करत होती. आता पुढे इथे अमित त्याच्या रूममध्ये आला होता. आज पूर्ण दिवसात जे जे घडलं होतं त्यामुळे तो डिस्टर्ब झाला होता. जानूने मानवसाठी उपवास करणं, तिला चक्कर येणं, तिच्यासाठी आपला जीव तुटणं आणि मग त्या मंगळसूत्रामुळे अजूनच मिसअंडरस्टँडिंग होणं, सगळं आठवून त्याला खूप जास्त त्रास होत होता. का जान, काय नाही केलं मी तुझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी? आणि तू मात्र मला असं एकटं सोडून तिथे आनंदात आहेस त्या मानवसोबत. खरंच माझं प्रेम तुला कधी कळलंच नाही का? आय नो तू आता माझी नाही आहे, दुसऱ्या कोणाची आहे. पण मी काय करू? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय जान. सांग ना, असं मी काय करू की तू फक्त माझी बनून राहशील? सांग ना. तो खूपच आर्ततेने बोलत होता. डोळे पण डबडबले होते त्याचे. शेवटी जाऊन तो त्याच्या ड्रिंक टेबलवर बसला आणि एकावर एक असे पेक रिचवू लागला. हळूहळू त्याची शुद्ध हरपत गेली आणि तिथेच तो आडवा झाला. दुसऱ्या दिवशी मॉमना पूजेसाठी काही साहित्य आणि सामान आणायचे होते. अमित, मी काय म्हणते, मी स्वतः जाऊन पूजेचं सगळं साहित्य घेऊन येते, मॉम बोलल्या. मॉम, कुणाल आणि किंजल सगळं बघून घेतील, तू नको जास्त दगदग करूस, अमित बोलला. नको अरे, एकतर त्या किंजलला जास्त काही कळत नाही ह्यातलं, मी स्वतः जाऊन आणेन, मॉम बोलल्या. मॉम, जास्त कोणी पाहुणे नाही येत ना, घरच्या घरी पूजा आहे, मग करतील ना ते मॅनेज, तू कशाला त्रास करून घेतेस, अमित मॉमच्या काळजीने बोलला. नाही, मला जायचं आहे, मॉम हट्टाने बोलल्या. त्यावर अमितने नकारार्थी मान हलवली. ओके ठीक आहे, पण मग रॉनीला सोबत घेऊन जा, अमित बोलला. त्यावर मॉम ओके बोलल्या. रॉनी, अमितने एक कटाक्ष रॉनीवर टाकला. ओके बॉस, रॉनी बोलला. जानू ऑफिससाठी रेडी झाली होती आणि ती आता बाहेर निघणारच होती की इतक्यात तिचं लक्ष कोपऱ्यात तोंड पाडून बसलेल्या चिनूवर गेलं. चिनू, व्हॉट हॅपन, तू नाराज का आहेस, जानूने विचारलं. मम्मा, कधी जायचं आपण फिरायला, तू फक्त ऑफिसलाच जातेस रोज, आम्हाला बाहेर फिरायला कधी घेऊन जाणार आहेस, जिनूने तोंड पाडत विचारलं. तसं जानूलाच कसं तरी झालं, कारण आता इथे येऊन त्यांना महिना जास्त झाला होता. पण तीच तिच्या सगळ्या जुन्या व्यापात इतकी काढली गेली होती की वाटत असूनही ती त्या दोघांना हवा तसा वेळ देऊ शकत नव्हती. म्हणून खूपच वाईट वाटत होतं तिला. आय एम सॉरी जिनू, ती त्याला जवळ घेत बोलली. तिच्या डोळ्यांच्या कडा पण पाणावल्या होत्या. मम्मा, सॉरी नको ना म्हणू, तो खूपच समजूतदारपणे बोलला आणि त्याने तिचे डोळे त्याच्या इवल्याशा हाताने पुसले. तशी स्माईल आली तिच्या चेहऱ्यावर. हा सॅटरडे फक्त तुमच्यासाठी, आपण जाऊया फिरायला, खूप मज्जा करू, खुश, ती त्याचे गाल ओढत बोलली. हो मम्मा, खूप 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 खुश, तो तिला मिठी मारून बोलला. तशी तिच्या पण चेहऱ्यावर स्माईल आली. आता मी जाऊ का ऑफिसला, तिने विचारलं. येस मम्मा, बाय, तो तिच्या कपाळावर किस करत बोलला आणि धावतच आत गेला. त्याला प्रिन्सेसला ही गुड न्यूजची द्यायची होती. पण इथे जानू मात्र पुन्हा गहिवरली, कारण त्याने तिच्या कपाळावर किस केल्याने तिला पुन्हा एकदा तो आठवला होता, तिचा मीत. मग डोळ्यात आलेले स्वतःचे अश्रू अलगद पुसले तिने आणि समोर तिलाच पाहत असलेल्या आशूला पाय करून निघून गेली ती. रॉनी आता मॉमला घेऊन मार्केटच्या दिशेने गेला. ते एका मॉलमध्ये शिरले. ते एका शॉपच्या बाहेर उभे होते जिथे सगळं पूजेचं साहित्य मिळत होतं. रॉनी, तू थांब इथेच, मी आज जाऊन सगळं सामान सिलेक्ट करते आणि तुला बोलावते, ओके, मॉम बोलल्या. ओके मॅम,
रॉनी पण बोलला आणि त्या शॉपच्या बाहेर एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे उभा राहिला. इतक्यात रॉनीला समोरून आशू येताना दिसली. तशी त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. तो तिच्याकडे पाहतच राहिला. तिने ब्लू कलरचा टॉप आणि व्हाईट पॅन्ट घातली होती. केस मोकळेच होते तिचे. फक्त एक क्लिप लावली होती तिने. तिला पाहून कोणीच सांगणार नाही की ती 2 मुलांची आई आहे. त्याने पाहिलं की मॉम सामान सिलेक्ट करण्यात बिझी आहेत. त्याने बाहेर अजून दोघांना उभं केलं आणि तो आशू होती त्या दिशेने गेला. ती तिथे एका शॉपच्या बाहेर लावलेला ड्रेस न्याहाळत होती. हॅलो मॅम, रॉनीने तिला ग्रीट केलं. तसं तिने नजर वर करून त्याच्या दिशेने पाहिलं आणि त्याला पाहून ती इकडे तिकडे पाहू लागली. मॅम, ओळखलं नाही का मला? मी रॉनी, त्या दिवशी आपण भेटलो होतो, तो बोलला. हो, ओळखलं ना. पण आता तुमचं माझ्याकडे काय काम आहे? तिने विचारलं. काम असं काहीच नाही. मी तुम्हाला पाहिलं म्हणून इथे आलो, तो बोलला. बरं, मग बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? तिने हाताची घडी घालून त्याला विचारलं. तसा तो शॉक झाला. नाही, काहीच विचारायचं नाही. मी तर सहज, तो बोलला. हे बघा मिस्टर, ती बोलतच होती की तोच बोलला. रॉनी डिसूझा, त्याने त्याची ओळख सांगितली. मी तुम्हाला नाव नव्हतं विचारलं तुमचं. एनिवेज, हे बघा मिस्टर रॉनी, तुम्ही जर माझ्याशी फ्लर्टिंग करण्याचा विचार करत असाल तर मी तुमच्या बॉसला जाऊन सांगेन, ती चिडून बोलली. तसा तो थोडा घाबरला. नाही, बॉसना कशाला मध्ये आणता? मी काही फ्लर्टिंग वगैरे नाही करत आहे तुमच्याशी. ते तुमची मुलं खूप जास्त क्यूट आहेत, तेवढंच सांगायला आलो होतो. बास, मी जातो आता, बाय, रॉनी बोलला आणि निघून गेला. पण तो जसा निघून गेला, आशूला मात्र हसायलाच आलं त्याचं. म्हणजे एवढं सिन्सिअर कोण असतं ना? पण तो होता. रॉनी आता मॉम जिथे होत्या त्या शॉपच्या बाहेर जाऊन उभा राहिला आणि मॉमची बाहेर येण्याची वाट पाहू लागला. पण मला असं का वाटतंय की मी ह्यांचा आवाज ह्या आधीही ऐकला आहे, तो स्वतःशीच बोलला. पण कदाचित मागे तिच्याशी भेट झाली होती म्हणून लक्षात राहिला असेल आवाज, असं वाटलं त्याला आणि त्याने मनातले विचार झटकले. आता मॉमची सगळी शॉपिंग झाली होती आणि त्या बाहेर आल्या होत्या. त्याने मॉमकडून सगळं सामान घेतलं आणि मॉमला घेऊन तो बाहेर पडला. जाताना त्याने एक कटाक्ष आशूवर टाकला तर ती पण त्याच्याकडेच पाहत होती. अचानक दोघांची नजरानजर झाली आणि दोघे एकमेकांच्या नजरेत अडकले. थोड्या वेळाने मॉमने आवाज दिला तसा तो भानावर आला आणि त्याने तिच्यावरची त्याची नजर हटवली. ती पण स्वतःला सावरत इकडे तिकडे बघू लागली आणि पळतच दुसरीकडे गेली. तसा तो मात्र गालातच हसला. आता तो मॉमला घेऊन घरी निघून आला होता. अमितचं आज कशातच मन लागत नव्हतं. कालच्या सगळ्या गोष्टी त्याला जशाच्या तशा आठवत होत्या आणि मन भरून येत होतं त्याचं. शेवटी खूप प्रयत्नांती त्याने सर्व विचार मनातून झटकले आणि तो त्यांच्या मेन ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघाला, राज्याध्यक्ष ग्रुपमध्ये. हो, आता तो फॅशन इंडस्ट्रीमध्ये नव्हता जाणार. त्याला पुन्हा स्वतःच्या भावना अनावर होऊ द्यायच्या नव्हत्या तिच्यासाठी. इथे जानू मात्र ऑफिसमध्ये त्याचीच वाट पाहत होती, पण नव्हता आला तो. तिला कळलं कालच्या इन्सिडेंटनंतर तो खूपच हर्ट झाला असणार, पण ती काहीच करू शकत नव्हती. मग मात्र स्वतःचे विचार बाजूला ठेवून तिने स्वतःला कामात झोकून दिलं. असेच मधले 2 दिवस निघून गेले होते आणि आज फ्रायडे होता. जानू ऑफिसमध्ये आली होती आणि ती तिचं काम करत होती. मागचे 2 दिवस त्याला बघू शकली नव्हती ती, म्हणून मन उदास होतं. आज पण येणार नाहीत का ते ऑफिसला? तिचं मन तिलाच विचारत होतं आणि अपसेट होत होतं. वारंवार तिची नजर मेन एंट्रन्सवर जात होती, पण नव्हताच आला तो आणि येणारही नाही असंच तिला वाटत होतं. कारण आता लंच ब्रेक झाला होता आणि यायचं असतं तर तो कधीच आला असता. इतक्या उशिरा तो काय येईल असा विचार करून नाराजीनेच ती लंच करायला निघून गेली. नेहमीप्रमाणे लंच ब्रेकमध्ये तिने आशूला फोन केला आणि जिनू आणि प्रिन्सेसची चौकशी केली. हे जानू, स्कूलमधून आल्यापासून नुसते उड्या मारत आहेत दोघेही. म्हणत आहेत की उद्या आपल्याला मम्मा फिरायला घेऊन जाणार आहे. खूप मज्जा येणार आहे. खूप जास्त एक्सायटेड आहेत दोघंही. आशू हसून तिला सांगत होती. तशी जानू पण इथे हसली. हो, नक्की जाऊया आपण उद्या फिरायला. मला पण थोडं रिलॅक्स व्हायचं आहे, जानू बोलली. मग ती जिनू आणि प्रिन्सेसशी पण बोलली.
नंतर आशूशी थोडंसं बोलून तिने फोन ठेवून दिला आणि ती तिच्या डेस्कवर जाऊन बसली. कधीपासून अपसेट असलेली ती आता तिच्या पिल्लांसोबत बोलणं झालं असल्यामुळे थोडी खुश झाली होती. संध्याकाळी त्यांच्यासाठी थोडीशी शॉपिंग करून जाऊ घरी असा विचार केला तिने आणि हसतच तिच्या कामाला लागली ती. पण इथे त्याच्या केबिनमध्ये कधीपासून येऊन बसलेला तो मात्र कधीपासून ती तिच्या सीटवर यायची वाट बघत होता, कारण तिला पाहण्यासाठी तो इथे आला होता. पण आत्ता कुठे त्याची प्रतीक्षा संपली होती आणि त्याच्या नजरेस ती दिसत होती. पण तिच्या चेहऱ्यावर असलेली ती स्माईल मात्र त्याला ह्या क्षणी भलतीच खुपली होती आणि रागात त्याने त्याच्या टेबलवरच्या सगळ्या फाईल्स फेकून दिल्या होत्या. म्हणजे इतके दिवस मी नुसता तळमळतो हिच्यासाठी आणि ही मात्र छान हसते, किती खुश दिसते. मग मी का चुरतो हिच्यासाठी? जर तिलाच माझ्याबद्दल काही वाटत नसेल तर मी का तिचा विचार करू इतका? तो चिडून स्वतःशीच बोलला आणि मग त्याने एक कॉल केला. जानू तिचं काम करत बसली होती. इतक्यात एक ऑफिस बॉय तिच्या जवळ आला. मॅम, सरांनी केबिनमध्ये बोलावलं आहे तुम्हाला. तो ऑफिस बॉय बोलला तशी जानू त्याच्याकडे पाहतच राहिली. कोणत्या सरांनी? तिने आश्चर्याने विचारलं. अमित सरांनी. तो ऑफिस बॉय बोलला तशी आपोआपच तिची नजर त्या काचेतून आत गेली. म्हणजे तिला दिसणार तर काहीच नव्हतं, पण तरी तिने तिकडे पाहिलं. म्हणजे हे कधी आले ऑफिसला? ती विचार करत होती, कारण कधीपासून त्याची वाट पाहत बसली होती ती, पण तो आलाच नव्हता. आणि आता तिला कळलं होतं की तो आलाय तर तिला खूप जास्त आनंद झालेला. पण तसा चेहऱ्यावर दाखवला नाही तिने, कारण समोरून तो आपल्याकडेच बघत असणार माहीत होतं तिला. म्हणून स्वतःच्या फिलिंग्स लपवल्या तिने. ओके, मी जाते. ती एक्सायटेड तर खूप होती त्याला भेटण्यास, पण तरी निर्विकारपणे बोलली. पण इथे तिला न्याहाळणाऱ्या त्याने मात्र रागाने हाताच्या मुठी आवळल्या, कारण तिला मध्ये बोलवलंय हे ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य पाहिलं होतं त्याने, आनंद नाही. मे आय कम इन सर? तिने दरवाज्यावर नॉक केलं. येस, तो बोलला तशी ती आत आली. ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती, पण तो मात्र लॅपटॉपमध्येच नजर घालून होता. त्याचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होती ती. नक्की त्याच्या मनात राग आहे की अजून काहीच कळत नव्हतं तिला. थोडा वेळ त्याला स्टेअर करून झाल्यावर तिनेच विचारलं, सर, तुम्ही बोलावलंत मला? तसं त्याने त्याचा लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं. हो, बोलावलं. तो तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलला. तशी थोडी कडबडली ती. तिचं नेहमीचंच होतं ते. त्याची एकटक नजर नेहमीच तिला अस्वस्थ करायची, जे आत्ताही झालं होतं. कशाला बोलवलंत सर? तिने अडखळत खाली मान घालूनच विचारलं. पण तो मात्र तिच्यावरून नजर हटवत नव्हताच. तसाच तिलाच बघत होता. त्याची आधीची जान आणि ह्या मिसेस मोहितेमध्ये असणारा फरक समजून घेण्याचा प्रयत्न करत होता तो. पण तो अजून काहीच बोलत नाही म्हणून तिने नजर वर केली तर तो तिच्याकडेच बघत होता आणि त्याला आपल्याकडे असं एकटक बघताना पाहून तिच्या हृदयात मात्र एक बाण खुपसल्याची जाणीव झाली तिला. इतकी धडधड वाढली तिची. मी जाते बाहेर, ती गडबडून बोलली. ह्याचं आज काही खरं नाही, तिने मनातच विचार केला आणि तिथून जाऊ लागली. वेट! त्याचा भारदस्त आवाज तिच्या कानावर पडला आणि ती जागीच थांबली. तो उठला आणि त्याच्या पॅन्टच्या दोन्ही खिशात हात घालून तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. तशी ती अजूनच शहारली. उद्या आपल्या घरी, आय मीन माझ्या घरी पूजा ठेवली आहे माझ्या मॉमने आणि त्याची सगळी अरेंजमेंट तुम्हालाच करायची आहे. तो माझ्या घरी आणि माझ्या मॉम ह्या शब्दांवर जोर देत बोलला. तशी ती त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. कधी काळी ते घर तिचं होतं, ती मॉम पण तिचीच होती आणि आता सगळं परक झालं होतं तिच्यासाठी. तिच्या डोळ्यात आसवांची गर्दी झाली, पण शिताफीने अडवले तिने तिचे अश्रू. मिसेस मोहिते, उद्या 8 वाजता पूजा सुरू होणार आहे. त्याआधीच तुम्ही राज्याध्यक्ष हाऊसमध्ये या, सगळं तुम्हालाच बघायचं आहे. तो तिच्यावर नजर रोखून बोलला तशी ती भानावर आली. पण सर, उद्या तर सुट्टी आहे ऑफिसला, ती बोलली. कारण एक तर तिला त्यांच्या घरी जायचं नव्हतं आणि पुन्हा त्या आठवणींना उजाळा द्यायचा नव्हता. आणि महत्त्वाचं म्हणजे तिने जिनूला प्रॉमिस केलं होतं की ती त्यांना फिरायला घेऊन जाणार आहे उद्या. मिसेस मोहिते, तुम्ही विसरताय, तुम्ही माझ्या PA आहात, पर्सनल असिस्टंट. PAचा अर्थ कळतो का तुम्हाला? माझी सगळी पर्सनल कामं तुम्हीच करायची आहेत.
अगदी कोणतंही पर्सनल काम. तो तिच्या खूपच जवळ जात बोलला तशी ती मात्र शहारली. सर प्लीज, ती त्याच्यापासून थोडं दूर होत बोलली, कारण त्याचं इतकं जवळ येणं तिला अस्वस्थ करून जात होतं. मला उद्या कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा नको आहे. आय होप उद्या शार्प 7 वाजता तुम्ही पोहोचाल. यू मे लीव्ह नाव. तो बोलला आणि त्याच्या चेअरवर जाऊन बसला. पण ती मात्र अजून तिथेच खांबासारखी उभी होती. तिला त्याला नकार द्यायचा होता. पण कारण काय सांगितलं असतं तिने? की जिनो आणि प्रिन्सेसला फिरायला घेऊन जायचंय? नो वे. त्यांच्या मुलाबद्दल तर ती त्याच्याशी काहीच डिस्कस करू शकत नव्हती, म्हणून शांत होती. मिसेस मोहिते, आय सेड लीव्ह. ती कधीपासून तिथेच उभी होती म्हणून पुन्हा तो जोरातच बोलला. तशी ती भानावर आली. येस येस सर, ती गडबडून बोलली आणि बाहेर गेली. इथे अमितने मात्र एक सुस्कारा सोडला आणि तो चेअरला मागे रेलून बसला. खरं तर तिला घरी बोलावण्याचा कोणताच प्लॅन त्याचा नव्हता, पण आज आपण स्वतः इतके डिस्टर्ब झालेले असताना ती मात्र खुश होती. हे साहेबांना जास्त खटकलं होतं आणि म्हणूनच तिची सुट्टी खराब करून तिला त्रास द्यायच्या उद्देशाने त्याने तिला घरी बोलावलं होतं. दुसऱ्या दिवशी राज्याध्यक्ष हाऊसमध्ये पूजेचं आल्हाददायक भक्तिमय वातावरण होतं. सगळीकडे छान फुलांचं डेकोरेशन केलं होतं. जानू ठीक 6:30लाच राज्याध्यक्ष हाऊसमध्ये पोहोचली होती, कारण पूजा 8 वाजता होती आणि त्याआधीच तिला सगळी अरेंजमेंट करायची होती. आज इतक्या वर्षांनी ती तिच्या हक्काच्या घरात पाऊल ठेवत होती, जे घर सध्या तिच्या हक्काचं नव्हतंच. नाही, तिथली माणसं तिला आपलं मानत होती. तिच्या घरात घालवलेल्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आणि तिला भरून आलं. सगळ्या आतल्या आत दाबून तिने आत प्रवेश केला. पण ती आत येऊन बघते तर काय, सगळी अरेंजमेंट ऑलरेडी झालेली होती. इवन पूजेचं मखर पण सजवलेलं होतं. तिने चौफेर नजर फिरवली तर सगळीकडे छान सजावट केली होती. जर सगळं झालेलं आहे तर मग मला का बोलावलंय? तिने मनातच त्याला कोसलं. ती लिव्हिंग रूममध्ये आली, पण नोकरांच्या व्यतिरिक्त कोणीच तिला हॉलमध्ये दिसले नाही. तिची नजर मॉम डॅडना शोधत होती, पण कदाचित ते त्यांच्या रूममध्ये रेडी होत असावे. मॅम, बॉसने तुम्हाला त्यांच्या रूममध्ये बोलावलंय. रॉनीने येऊन त्याच्या बॉसची ऑर्डर तिला दिली. तशी ती दचकली. रूममध्ये कशाला? मी इथेच ठीक आहे, ती इकडे तिकडे बघत बोलली. तिला त्यांच्या रूममध्ये नव्हतंच जायचं. मॅम प्लीज, बॉसना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, रॉनी बोलला. तसा ती विचार करू लागली. ओके चला, ती बोलली तसा रॉनी गालातच हसला आणि तिला वर घेऊन आला. खरं तर जानूला तिथे बसवलं असतं तर मॉमने नक्कीच तमाशा केला असता आणि तिला खरं खोटं सुनावलं असतं, म्हणून त्याने तिला वर त्याच्या रूममध्ये बोलावलं होतं. तो सोबत असताना कोणाची हिंमत झाली नसती तिला काहीही बोलायची, माहीत होतं त्याला. पण इथे जसजशी ती वर चढू लागली तिची धडधड प्रचंड वाढली, कारण आज इतक्या वर्षांनी ती त्यांच्या बेडरूममध्ये जाणार होती. खूप साऱ्या आठवणी होत्या त्यांच्या प्रेमाच्या त्या बेडरूममध्ये, ज्या एखाद्या चित्रपटाप्रमाणे तिच्या डोळ्यांसमोरून जात होत्या. पण जसे ते वर आले ती बेडरूम क्रॉस करून रॉनी तिला पुढच्या रूमपर्यंत घेऊन गेला. तशी ती मागे वळून वळून त्यांच्या बेडरूमकडे पाहत होती. म्हणजे हे आमच्या बेडरूममध्ये नाही झोपत? ती विचार करू लागली. मॅम प्लीज. रॉनीने त्याच्याकडे असलेल्या कार्डने त्या दुसऱ्या रूमचं दार उघडलं आणि तिला आत जायला सांगितलं. तिला काहीच कळत नव्हतं की अमित तिथे का झोपत होता, त्यांच्या बेडरूममध्ये का झोपत नव्हता. पण कोणालाच विचारायची सोय नव्हती. शेवटी ती आत त्या बेडरूममध्ये शिरली. तिने सगळीकडे पाहिलं पण तो नव्हता. ती पूर्ण बेडरूम निहाळत होती. तिथे बेडच्या वर त्याचा एक भला मोठा फोटो लावला होता, जो आत्ताचा होता, एकदम डॅशिंग, हँडसम, आणि तोच तो ॲटिट्यूड चेहऱ्यावर असलेला. काही क्षणांसाठी ती हरवली त्या फोटोत. मग तिला शॉवरचा आवाज आला. तशी तिची पावलं त्या वॉशरूमच्या दिशेने वळली आणि ती दरवाज्यातूनच अंदाज घेऊ लागली की तो आत कशा प्रकारे शॉवर घेत असेल. विचार करूनच तिच्या अंगावर शहारे आले. तिला त्याच्यासोबत घालवलेले ते वॉशरूममधले त्यांचे स्पेशल क्षण आठवले आणि ते आठवूनच तिचे गाल झरझर गुलाबी झाले. तशीच त्याचाच विचार करत त्या वॉशरूमच्या दाराजवळ उभी होती. तसं अचानक वॉशरूमचं दार उघडलं आणि तो बाहेर आला. पण त्याला असं अचानक समोर पाहून ती गडबडली आणि मागे होण्याच्या नादात तिचा पाय तिच्याच साडीत अडकला आणि ती आता मागे पडणार
त्याआधीच त्याचा राकट हात तिच्या नाजूक कमरेवर स्थिरावला आणि त्याने तिला खेचून घेऊन स्वतःजवळ ओढलं. तशी ती डायरेक्ट त्याच्या त्या उघड्या भारदस्त छातीवर येऊन आदळली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.